बारामती तालुक्यामध्ये आज पहाटेपासून ईडीने छापेमारी केली आहे। बारामती तालुक्यातील जळोची खतरपट्टा आणि झारगडवाडी या गावांमध्ये ईडी रेड केली आहे। बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास 350 कोटींच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्याने देखील पुण्यात तक्रार दाखल केलेली आहे। वाघोली पोलीस ठाण्यात 7 ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचा पुतण्या विजय सुभाष सावंत यांच्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील जळोची येथील आनंद सतीश लोखंडे, सतीश बापूराव लोखंडे, विद्या आनंद लोखंडे आणि सविता सतीश लोखंडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आनंद लोखंडे हा रोहित पवारांचा अत्यंत निकटचा कार्यकर्ता आहे अशी चर्चा आहे। लोखंडेंनी वेगवेगळे फॉर्म काढून फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी समोर आले। या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी यांनी। आज सकाळपासून बारामती तालुक्यामध्ये खरं तर ईडीची रेड पडलेली आहे। ही ईडीची रेड एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचली। याचं कारण पण तसंच आहे। ही रेड बारामती तालुक्यातील जळोची असेल, खाताळपट्टा असेल आणि झारगडवाडी या गावामध्ये पडली आहे। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली। नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊ। मी सध्या आहे झारगडवाडीमध्ये। झारगडवाडीतील जे काही कुलाल कुटुंबीय आहे, जे शेतकरी कुटुंब आहे, त्या कुलाल कुटुंबियाच्या घरी खरं तर ही रेड पडलेली आहे। मात्र ही रेड पाठीमागचं कारण आहे आनंद सतीश लोखंडे। तर हा आनंद सतीश लोखंडे नेमका कोण आहे हे खरं तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊ। आनंद लोखंडे हा बारामती तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण होता। मात्र काही दिवसांपूर्वी आनंद लोखंडेवरती जवळपास 350 कोटीचा फ्रॉड केल्याप्रकरणी त्या ठिकाणी मुंबईमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की शिवसेना शिंदे गटाचे जे काही नेते आहेत तानाजी सावंतांचा जो पुतण्या आहे, त्या पुतण्या जो आहे विजय सावंत याच्या तक्रारीवरून खरं तर आनंद लोखंडेंवरती एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जवळपास आनंद लोखंडेने जवळपास 104 कोटीची फसवणूक केल्याची माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे। या संदर्भात वाघोली पोलीस ठाण्यात 7 ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जळोची येथील आनंद सतीश लोखंडे असतील, सतीश बापूराव लोखंडे असतील, विद्या आनंद लोखंडे आणि सविता सतीश लोखंडे या चौघांविरोधात खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्यामध्ये महत्त्वाचं जे काही प्रकरण आहे, जवळपास आनंद लोखंडे हा जो कार्यकर्ता आहे हा रोहित पवारांचा निकटवर्ती असल्याचं बोललं जातं आहे। अनेक सोशल मीडियावरती फोटो त्याचे आहेत। यामध्ये आनंद लोखंडेची सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की त्याने रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये एक मोठी अशी प्रशस्त शाळा बांधून दिलेली आहे। अनेक गणेश वाटपाचे कार्यक्रम देखील त्यांनी त्या ठिकाणी त्या मतदारसंघात घेतलेले आहेत। या सगळ्यामध्ये आनंद लोखंडे बळीचा बकरा केला जातोय का आनंद लोखंडेचा, हा प्रश्न यांनी त्यांना खरं तर उपस्थित केला जातोय। यामध्ये या रेडचं जे काही खरं कारण आहे, या रेडमध्ये सतीश कुलाळ ज्यांच्या घरावरती रेड पडलेले आहे, यामध्ये सतीश कुलाळ या सगळ्यामध्ये पीडित आहेत। त्यांच्या जवळपास 3 कोटीची फसवणूक ही आनंद लोखंडेच्या माध्यमातून झालेली आहे। त्यांच्या जमिनीवर बोगस कर्ज प्रकरण काढून खरं तर ते पैसे हडपल्या प्रकरणी खरं तर आनंद लोखंड्यांच्या संदर्भात कुलाळ कुटुंबियांनी खरं तर तक्रार देखील दिली होती। या प्रकरणामध्ये एका बारामती तालुक्यातील एका बड्या नेत्याच्या जवळचा जो एका सहकारी कारखान्याचा चेअरमन राहिलेला व्यक्ती आहे, त्या पतसंस्थेचा देखील या सगळ्या प्रकरणामध्ये समावेश असल्याची माहिती आता प्राप्त होते। तर या सगळ्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की हा आनंद लोखंडे आणि त्याचे कुटुंबीय गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून फरारी आहेत। या कुटुंबांवरती अनेक गुन्हे दाखल आता व्हायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 350 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या कुटुंबावरती गुन्हा दाखल झालेला। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही प्रकरण आहे ते तानाजी सावंत यांचा पुतण्या जी FIR दाखल केली वाघोली पोलीस ठाण्यात, आणि यामध्ये ती FIR आपल्या खरं तर हाती लागलेली आपण पाहू शकता। तर ती FIR आहे। या FIR मधून लोखंडे आणि त्याच्या कुटुंबातील 3 सदस्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने या FIR मध्ये आपण पाहिलं तर आनंद लोखंडे असतील, विद्या लोखंडे असतील, सतीश लोखंडे असतील, सविता लोखंडे असतील, या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये जवळपास या गुन्ह्यामध्ये सतीश लोखंडेने ज्या रकमेची फसवणूक केलेली आहे, गुन्ह्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे, या रकमेची ही जी रक्कम जवळपास 104 कोटी 40 लाख 82 हजार एवढी आहे। खरं तर आनंद लोखंडे हा आमदार रोहित पवारांचा निकटवर्ती मानला जातो। आनंद लोखंडेंना या सगळ्या प्रकरणामध्ये बळीचा बकरा बनवलं जातंय का अशी चर्चा देखील आता सुरू आहे। कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला आलेला तरुण
एवढी मोठी उलाढाल करतो, जवळपास 350 कोटीच्या वर फसवणूक करतो. मात्र आनंद लोखंडेंनी घेतलेले पैसे नेमके कुणाच्या खात्यामध्ये गेले हा देखील तपासाचा भाग आहे. यामुळे हे देखील समोर येणं गरजेचं आहे, कारण आनंद लोखंडे हा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आहे आणि अशा तरुणाकडून 350 कोटीपेक्षा अधिक रकमेची त्या ठिकाणी लोकांची फसवणूक केली जाते. मात्र ही फसवणूक केलेली रक्कम नेमकी कुणाच्या खात्यात गेली याचा तपास देखील आता ईडीचे अधिकारी करणार का, कारण हे प्रकरण या प्रकरणाचा राजकीय कनेक्शन असल्याचं या प्रथमदर्शनी या सगळ्यातून समोर आलं आहे. आनंद लोखंडेचे अनेक फोटो आमदार रोहित पवार असतील, राष्ट्रवादीचे दुसरे आमदार रोहित पाटील असतील यांच्यासोबत आहेत. यामुळे या प्रकरणाशी काही राजकीय कनेक्शन आहे का हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे. आणि हे जे काही ईडीचे अधिकारी आलेत सकाळी 5 वाजल्यापासून यांच्याकडून या संदर्भातली कसून तपास खरं तर सुरू आहे. यामुळे हे अधिकारी हे जे काही राजकीय कनेक्शन आहे हे राजकीय कनेक्शन पटलावरती या सगळ्या घेणार का, कारण ऑन रेकॉर्डवर जर हे आलं तर आनंद लोखंडेसारख्या व्यक्तीनं ही फसवणूक नेमकी का केली आणि ही फसवणूक केलेली जी काही रक्कम आहे ही रक्कम नेमकी कोणत्या खात्यात आली ह्या सगळ्या प्रकरणात हे राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतर स्पष्ट होईल. तुर्तास 5 वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे. आत्ता जवळपास 1 वाजलेले आहे. ही छापेमारी कधी संपेल याची शाश्वती नाही, मात्र 1 ते 2 दिवस ही छापेमारी सुरू राहील असा अंदाज वर्तवला जातो. यामुळे या छापेमारीतून नेमकं काय समोर येतं हे आपल्या प्रेक्षकांना आपण नंतर दाखवूच. मात्र ह्या छापेमारीतून अनेक राजकीय कनेक्शन त्या ठिकाणी समोर येतील, अनेक मोठे गैरव्यवहार त्या ठिकाणी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याची अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना सातत्याने देत राहू. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.